नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टेक्निकल हायस्कूल या व्हिडिओच्या माध्यमातून आपण तुम्हाला मेकॅनिकल टेक्नॉलॉजी या घटकातील वेल्डिंगची माहिती देणार आहोत. आपला जो मेकॅनिकल टेक्नॉलॉजी हा सब्जेक्ट आहे त्याच्यामधील जो पहिला घटक आहे तो आहे वेल्डिंग. त्या वेल्डिंग म्हणजे धातू जोडकाम पद्धत. धातू जोडकाम म्हणजे दोन धातू जोडण्याची जी क्रिया असते, जी क्रिया केली जाते तिला वेल्डिंग म्हणतात. त्या वेल्डिंगबद्दलची माहिती आपण या पाठातून शिकणार आहोत. आता वेल्डिंगची तुम्हाला ओळख करून घ्यायची. वेल्डिंग म्हणजे काय? दोन धातू कायमस्वरूपी जोडण्याच्या पद्धतीला वेल्डिंग म्हणतात. त्याचे प्रकार दिलेले आहेत त्यांनी आधी. नंतर टिग, मिग वेल्डिंग, रेजिस्टन्स वेल्डिंग, सबमर्ज वेल्डिंग, थर्मिट वेल्डिंग, प्लाझ्मा वेल्डिंग, मेकॅनिकल आणि ॲडेसिव्ह जॉईनिंग हे आपण या घटकातून शिकणार आहोत. आता आधुनिक वेल्डिंगची ओळख. याच्याचे उद्देश काय? याच्यातून या पाठातून शिकण्याचा उद्देश आहे आधुनिक वेल्डिंग पद्धतीची ओळख तुम्हाला शिकून घ्यायची आहे. आधुनिक वेल्डिंगची पद्धती कोणत्या आहेत त्या शिकायच्या आहेत. इनर्ट गॅस वेल्डिंग काय असते, मिग आणि टिग वेल्डिंगची माहिती यातून घ्यायची आहे. आपण टेक्निकलमध्ये मागच्या वर्षी 9वीमध्ये टेक्निकलबद्दलची माहिती शिकलेलंच आहोत आणि त्याच्यावरली जी सविस्तर माहिती आहे ते आपण आता 10वीच्या या घटकात शिकणार आहोत. तर आधुनिक वेल्डिंगची ओळख. आता आधुनिक वेल्डिंगची ओळख म्हणजे आधुनिक वेल्डिंग कशी केली जाते, आधी कशी केली जात होती आणि आता कशी केली जाते याची माहिती आपण याच्यातून घेणार आहोत. वेल्डिंगचे काम निरनिराळ्या कारखान्यातून, विशेषतः अवजड उद्योगधंद्याच्या कारखान्यामधून इतक्या मोठ्या प्रमाणावर केले जाते की जलद उत्पादनाच्या दृष्टीने वेल्डिंगच्या आधुनिक पद्धतीचा उपयोग फार मोठ्या प्रमाणात केला जातो. त्यामुळे पद्धतीची माहिती घेणे अत्यंत आवश्यक आहे. कारण की आता सगळं जास्तीत जास्त कंपन्यांमध्ये जे काही लोखंडापासून किंवा धातूपासून अवजार तयार केले जातात किंवा पार्ट्स तयार केले जातात त्याच्यामध्ये वेल्डिंगचं हे खूप महत्त्वाचं कार्य असते. म्हणून वेल्डिंग याविषयीची आपण ओळख घेणार. आता याच्यामध्ये वेल्डिंग करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. आधुनिक पद्धती याच्यामध्ये पहिली आहे इनर्ट गॅस वेल्डिंग, दुसरी आहे सबमर्ज आर्क वेल्डिंग, परमाणु हायड्रोजन वेल्डिंग, इलेक्ट्रॉन बीम वेल्डिंग, प्लाझ्मा आर्क वेल्डिंग, लेझर बीम वेल्डिंग, अल्ट्रासॉनिक वेल्डिंग, इलेक्ट्रो स्लॅग वेल्डिंग. ह्या एवढ्या पद्धती आहेत. म्हणजे 8 पद्धती आहेत गॅस वेल्डिंग वेल्डिंग करण्याच्या. आता ह्या वेगवेगळ्या गॅसेसनुसार कोणते त्याच्यामध्ये मटेरियल वापरायचं त्याच्यानुसार त्यांचे प्रकार पडलेले आहेत. आपण फक्त वेल्डिंग एवढंच ऐकलं की किंवा एक इलेक्ट्रोड घ्यायचा आणि दोन धातूला जोडण्याचा, त्यालाच वेल्डिंग म्हणतात. पण वेल्डिंगचे भरपूर प्रकार आहेत, त्याच्या पद्धती आहेत. आधुनिक पद्धती डेव्हलप झालेल्या आहेत. त्याच्यानुसार आपल्याला त्या आधुनिक पद्धतीच्या वेल्डिंगचा अभ्यास करायचा आहे. आता आधुनिक पद्धती वेल्डिंगमधला पहिला जो घटक आहे तो इनर्ट गॅस वेल्डिंग. हा सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे. याच्यामध्ये इनर्ट गॅस वेल्डिंग म्हणजे काय? या पद्धतीत शिल्ड आर्क वेल्डिंगसुद्धा असे म्हणतात. म्हणजे या वेल्डिंगला शिल्डिंग आर्क वेल्डिंगसुद्धा म्हणतात. म्हणजे याला इनर्ट गॅससुद्धा म्हणतात आणि शिल्डिंग गॅस वेल्डिंगसुद्धा म्हणतात. यामध्ये आर्क बाहेरील हवेऐवजी ऑर्गन आणि इनर्ट गॅसच्या माध्यमातून उपलब्ध करतात. म्हणजे जर त्याच्यात आग उत्पन्न करायची असेल तर त्याच्यात जो आर्क तयार करतो, ते स्पार्कसारखा असतो, जो वेल्डिंग करतो, त्याला उत्पन्न करायसाठी ऑर्गन गॅस वापरलेला असतो. ऑर्गन गॅस वापरून त्याला धातूला वितळवलं जात असते. कारण की वितळवलेल्या धातूचे बाहेरील वातावरणातील दूषित वायूपासून संरक्षण होण्यासाठी व ऑक्सीकृत होण्यापासून बचाव होण्यासाठी इनर्ट गॅस वेल्डिंग हे रासायनिक क्रियेत भाग घेत नाही. म्हणजे इनर्ट गॅस वेल्डिंग ह्याने जे दूषित वातावरणातली हवा असेल त्याच्यामध्ये तो भाग घेत नाही. म्हणजे तुझी वेल्डिंग हे शुद्ध होते. आता इनर्ट गॅस वेल्डिंगमध्ये ऑर्गॉन, हेलियम, कार्बन डायऑक्साईड इनर्ट गॅस म्हणून वापरतात. म्हणजे इनर्ट गॅसमध्ये ह्या 3 प्रकारचे गॅसेस आर्क तयार करण्यासाठी वापरले जातात. लागले तुम्ही नोट करून घ्या की इनर्ट गॅस वेल्डिंगमध्ये आर्क पेटवण्यासाठी ऑर्गॉन, हेलियम आणि कार्बन डायऑक्साईड गॅसेसचा वापर केला जातो. ही पद्धत स्वयंचलित वेल्डिंग व मॅन्युअल वेल्डिंग दोन्ही पद्धतीत वापरतात. याद्वारे चांगले जोड तयार होतात. जोडास मशीनिंग करण्याची गरज भासत नाही. या पद्धतीद्वारे उद्योगधंद्यामध्ये उपयोगात येणाऱ्या सर्व धातूंना वेल्डिंग केले जाऊ शकते. जसे ॲल्युमिनियम, मॅग्नेशियम, इनोकोईल आणि टायनियम हे पण वेगवेगळे धातू आहेत. यांचीसुद्धा वेल्डिंग केल्या जाते. स्वयंचलित म्हणजे ते ॲटोमॅटिक वेल्डिंग मशीनसुद्धा आपण याला म्हणतो की ॲटोमॅटिक वेल्डिंगच्या सहाय्यानेसुद्धा वेल्डिंग केल्या जाते. आणि मॅन्युअल म्हणजे आपण माणसांनीसुद्धा ऑपरेट करून ती वेल्डिंग केल्या जाते. आता शिल्डेड गॅस आर्क वेल्डिंगचे प्रकार किती आहेत?
आता आपण जसं इनर्ट गॅस वेल्डिंगमध्ये बघितलं की इनर्ट गॅस वेल्डिंगला शिल्डिंग गॅस असे सुद्धा म्हणतात. तर त्या शिल्डिंग गॅसचे प्रकार आहेत वेगवेगळे. त्याच्यामध्ये पहिला टंगस्टन इनर्ट गॅस वेल्डिंग म्हणजेच टिग वेल्डिंग. टिग वेल्डिंग, मेटल वेल्डिंग, मेटल इनर्ट गॅस वेल्डिंग म्हणजेच मिग वेल्डिंग, याला शॉर्ट फॉर्म. म्हणजे टिग वेल्डिंगचं फुल फॉर्म आहे टंगस्टन इनर्ट गॅस वेल्डिंग आणि मिक्स वेल्डिंगचं फुल फॉर्म आहे ते मेटल इनर्ट गॅस वेल्डिंग. बऱ्याच वेळा परीक्षेमध्ये टिग आणि मिगची फुल फॉर्म्स विचारले जातात, तर हे नीट लिहून घ्यायचं आणि वाचून घ्यायचं आहे. कार्बन इनर्ट गॅस वेल्डिंग आणि म्हणजेच CIG वेल्डिंग, ह्या 3 शिल्डेड गॅस वेल्डिंगचे प्रकार आहेत. कोणते? टिग, मिग आणि शॉर्टकटमध्ये म्हणायचं असलं टिग, मिग आणि सिग. आता टिग वेल्डिंग. टिग वेल्डिंगचे कार्यतत्व, टिग वेल्डिंग कसं कार्य करते, टिग वेल्डिंगचे कोणते मशीन आहे, त्या मशीनमध्ये कोणते कोणते भाग आहेत, त्या भागांची माहिती घ्यायची आहे. आता ही आकृती तुमच्या समोर आहे टिग वेल्डिंगची. हे इकडे उजव्या साईडला जे ते इनर्ट गॅस सप्लाय म्हणजे हे जे सिलेंडर असते ज्यात गॅस भरलेला असतो, जे चौकोनी वेल्डिंग मशीन दाखवलेली आहे. शिल्डिंग गॅस आहे, इन्सुलेटिंग स्लेज आहे, इलेक्ट्रोड कंडक्टर आहे म्हणजे जो रॉड असतो तो पकडण्यासाठी, इलेक्ट्रोड होल्डर आहे आणि टंगस्टन इलेक्ट्रोड आहे, गॅस पॅसेज. हे आकृतीत दाखवलेलं आहे. म्हणजेच कसं आहे टिग वेल्डिंगचं सर्किट तुमच्या समोर आहे, हे काढून घ्यायचं आहे. तर ही झाली आकृतीनुसार त्यांच्या भागांची माहिती की कोणत्या भागाला काय म्हणतात. आता हे टिग वेल्डिंगचं तत्त्व काय आहे, हे कोणत्या तत्त्वावर कार्य करते, कारण की प्रत्येक उपकरणाचं हे तत्त्व असते, त्या तत्त्वावर ते कार्य करत असते. आता टिग वेल्डिंगचं तत्त्व आहे, या प्रोसेसमध्ये नॉन कन्झ्युमेबल इलेक्ट्रोड टंगस्टनच्या सहाय्याने इलेक्ट्रिकल मदतीने आर्क निर्माण केली जाते. म्हणजे याच्यामध्ये जे आर्क तयार केली जाते वेल्डिंग करण्यासाठी, जे आर्कची आवश्यकता आहे ते नॉन कन्झ्युमेबल इलेक्ट्रोडपासून केली जाते. इलेक्ट्रोड सर्वांना माहिती आहे, नवीमध्ये आपण बघितलंच आहे. तर निर्माण होणारी आर्क हे उष्णतेद्वारे जॉब वितळला जातो. त्याच्यामध्ये जे आर्क म्हणजेच ती उष्णता तयार होते, ते उष्णतेने तो जॉब वितळवला जातो व त्यामध्ये अतिरिक्त फिलर रॉड देऊन किंवा न देता वेल्डिंगची क्रिया पूर्ण केली जाते. निर्माण होणारी आर्क वितळलेल्या मेटलचे संरक्षण होण्याकरता इनर्ट गॅसचा उपयोग केला जातो. यामध्ये टॉर्च अशा प्रकारे निर्माण केला जातो की इनर्ट गॅस हा इलेक्ट्रोडच्या सभोवताली राहून आर्क वेल्डिंग मोल्टन मेटलचे वातावरण सक्रिय वायूच्या संरक्षण करतो. टंगस्टन धातूच्या इलेक्ट्रोडद्वारे आर्क निर्माण केला जातो व आर्कचे संरक्षण करण्याकरिता शिल्डेड गॅस म्हणून इनर्ट गॅसचा उपयोग करावा लागतो. म्हणून या प्रोसेसला टंगस्टन इनर्ट गॅस आर्क वेल्डिंग असे म्हणतात. म्हणजे ही आर्क पेटवण्यासाठी टंगस्टन धातूच्या इलेक्ट्रोडद्वारे आर्क निर्माण केले जाते. म्हणजे टंगस्टन धातू वापरतात, त्याच्यानुसार आर्क तयार केली जात असते आणि या आर्कचं संरक्षण करण्याचं काम असते शिल्डिंग गॅस. शिल्डिंग गॅस हे इनर्ट गॅसचा उपयोग करावा लागतो. म्हणजेच त्याच्यामध्ये काय असते, चांगल्या प्रकारे वेल्डिंग होण्यासाठी जी गरज असते ती शिल्डिंगची असते. म्हणून टंगस्टनमध्ये म्हणजे टंगस्टन धातूचा इलेक्ट्रोड म्हणजेच त्याला टिग म्हणजे टंगस्टन इनर्ट गॅस वेल्डिंग म्हणूनच त्याला असे म्हणतात की ज्या वेल्डिंगमध्ये टिग वेल्डिंगमध्ये टंगस्टन इलेक्ट्रोड धातूचा वापर करून आर्क निर्माण केले जाते. हे सगळ्यात महत्त्वाचं वाक्य आहे की टिगमध्ये टंगस्टन धातूचा इलेक्ट्रोडचा वापर केला जातो, म्हणून टिग म्हणतात. आता टिग वेल्डिंगचे उपयोग येणारे साहित्य, याच्यामध्ये टिग वेल्डिंगमध्ये काय काय साहित्य असते. पहिलं आहे हाय फ्रिक्वेन्सी युनिट म्हणजे DC सप्रेशर युनिट. दुसरं आहे गॅस सिलेंडर ज्याच्यामध्ये गॅस भरून ठेवला जातात, गॅसेस. नंतर आहे प्रेशर रेग्युलेटर, फ्लो मीटर, इलेक्ट्रोड टंगस्टन, वेल्डिंग टॉर्च आणि केबल. एवढे 8 साहित्य या मशिनरीला लावलेले असतात. यातलं पहिलं आहे हाय फ्रिक्वेन्सी युनिट. याचं काय काम आहे, इलेक्ट्रोड हा जॉबला स्पर्श न करता आर्क निर्माण करणे आणि वेल्डिंग करीत असताना स्थिर आर्क देणे या युनिटचा उपयोग केला जातो. हाय फ्रिक्वेन्सी म्हणजे जास्त फ्रिक्वेन्सी त्याच्यात पाठवून त्याच्यामध्ये आर्क निर्माण करायचं काम आणि ती आर्क स्थिर एकसारखी राहिली पाहिजे, याचं काम हाय फ्रिक्वेन्सी युनिट करत असते. DC प्रेशर सप्रेशर युनिट म्हणजे AC आणि DC टिग वेल्डिंगमध्ये जेव्हा AC प्रवाहाच्या सहाय्याने वेल्डिंग करायचे असेल तेव्हा त्या मशीनमध्ये DC कंपोनंट सुरक्षित राहावेत, यासाठी DC सप्रेशर युनिट हे पॉवर सोर्ससोबत HF युनिटच्या अगोदर सिरीजमध्ये जोडलेले असते. टिग वेल्डिंगमध्ये पॉवर सोर्स म्हणून ट्रान्सफॉर्मर म्हणजे पॉवर सोर्स म्हणजे जिथून आपल्याला पॉवर पुरणार आहे वेल्डिंग मशीनला त्याला म्हणतात ट्रान्सफॉर्मर.
रेक्टिफायर, जनरेटर यापैकी मशीनचा उपयोग होतो. ट्रान्सफॉर्मर हा इनकमिंग सप्लाय घेतो आणि आउटकम सप्लाय देतो. रेक्टिफायरचं काम आहे, त्यात ACचं DCमध्ये रूपांतर करायचं असेल तर रेक्टिफायरचा उपयोग होतो. रेक्टिफायरपासून DC तयार झाले असेल तर जनरेटरचा उपयोग ACचे DCमध्येच करण्यासाठी उपयोग केला जात असतो. आता हे गॅस सिलेंडर, आता याच्यात टिक वेल्डिंगसाठी जे गॅस सिलेंडर वापरला जातो याच्यामध्ये कोणता वायू असतो, त्यामध्ये ऑर्गॉन हा वायूचा उपयोग केलेला असतो. या सिलेंडरमध्ये ऑक्सिजन सिलेंडरप्रमाणेच निर्माण केला असतो. या सिलेंडरचा रंग आकाशी किंवा निळा असतो. बरेच वेळा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो की गॅस सिलेंडरचा रंग कसा असतो, म्हणजे टिक वेल्डिंगसाठी जे सिलेंडर वापरलं जातं त्याच्यामध्ये गॅस कोणता असतो, ऑर्गॉन असतो, आणि या सिलेंडरचा रंग कसा असतो तर निळा असतो. आता या स्टँडर्ड सिलेंडरची उंची असते 51 इंच, यातील व्यास जो असतो तो 8.5 इंच असतो आणि बाहेरील व्यास जो असतो तो 9 इंचाचा असतो. टिक वेल्डिंगमध्ये शिल्डिंग गॅस, टिक वेल्डिंगमध्ये ऑर्गॉन आणि हेलियम या 2 वायूचा वापर करतात. तसेच ऑर्गॉन वायूमध्ये हेलियम व हायड्रोजन हे वायू मिक्स वापरतात. आता पुढे टिक वेल्डिंगमधील उपयोगात येणारे शिल्डिंग गॅसेसचे परिणाम. आता हे शिल्डिंग गॅस आपण शिकलो, युनिट गॅसला शिल्डिंग गॅससुद्धा असे म्हणतात. त्याच्यात ऑर्गॉन गॅस वापरतात, कार्बन डायऑक्साईड वापरतात. तर नेमकं याचा परिणाम काय होतो, तो परिणाम होतो, पहिला परिणाम जो होतो तो आर्कमध्ये उष्णतेचे विभाजन करणे, आर्क स्थिर ठेवणे, आर्कला आकार देणे, योग्य प्रकारे पेनिट्रेशन करणे, वेल्डिंग बीडला आकार देणे आणि वेल्डिंग मेटलचे यांत्रिक गुणधर्म वाढवणे. आपल्याला वेल्डिंग कोणत्या प्रकारामध्ये करायची आहे, कशी करायची आहे, स्थिर ठेवायची आहे, तिला आकार द्यायचा आहे किंवा त्याला होल वगैरे काय पाडायचं आहे, त्या प्रकारानुसार ते स्थिर ठेवण्याचं काम आपण या शिल्डिंग गॅसच्या परिणामाने आपल्याला दिसून येते. ते करताना आपल्याला अनुभव येतो. आता टिक वेल्डिंगचं प्रेशर रेग्युलेटरचं काम काय आहे, सिलेंडरमध्ये वायू जास्त दाबाने भरलेला असतो. त्या दाबाने सांधकाम करणे शक्य नसल्याने सांधकामासाठी कमी दाबाच्या वायूची आवश्यकता असते. या वायूचा दाब आवश्यकतेनुसार कमी जास्त करण्यासाठी प्रेशर रेग्युलेटरचा वापर केला जातो. म्हणजे त्या सिलेंडरचं जे प्रेशर जोरात तो गॅस बाहेर येऊ नये म्हणून त्याला कंट्रोल करण्यासाठी, नियंत्रण करण्यासाठी तिथं आपण प्रेशर रेग्युलेटर वापरलेलं असतं. आता टिक वेल्डिंग टॉर्चचं काय काम आहे, याच्यामध्ये टॉर्च असतो, तो म्हणजे टॉर्च म्हणजे आपली बॅटरी नाही. 200 अँपिअरपेक्षा कमी करंटकरिता हवेद्वारे थंड होणारी व त्यापेक्षा जास्त करंटकरिता पाण्याद्वारे थंड होणारी टॉर्च वापरतात. गॅस कॅपची साईज टॉर्चच्या प्रकार आणि वेल्डिंग इलेक्ट्रोड व्यासावर अवलंबून असतो. तुम्हाला टॉर्चची आकृती तुमच्या समोरच दिसत आहे. याच्यामध्ये पहिलं आहे इंटरचेंजेबल स्विचेस फॉर द व्हर्सटॅलिटी आणि इलेक्ट्रॉनिक अर्गोनॉमिक ग्रिप फॉर कम्फर्ट, बॉल जॉईंट फ्लेक्झिबल, म्हणजे अशा प्रकारे ती टॉर्च असते आकृतीत दाखवल्याप्रमाणे. नंतर आहे फ्लोमीटरचं काम काय आहे, तर टिक वेल्डिंगमध्ये गॅस सिलेंडरनंतर रेग्युलेटर त्यानंतर फ्लोमीटर साहित्य लावले जाते. वेल्डिंग करीत असताना गॅसचे शिल्डिंग एकसारख्या प्रमाणात पुरवण्याकरता गॅस फ्लोमीटरचा उपयोग केला जातो. त्याचे 2 प्रकार आहेत. आता बघा, फ्लोमीटरचं अंडरलाईन करून घ्या किंवा डाउनलोड करून घ्या की याचा उपयोग कुठं केला जातो, वेल्डिंग करीत असताना गॅसचे शिल्डिंग एकसारख्या प्रमाणात, म्हणजे जे शिल्डिंग आहे ते एकसारख्या प्रमाणात पुरवण्यासाठी फ्लोमीटरचा उपयोग केला जात असतो. आता याचे फ्लोमीटरचे 2 प्रकार आहेत, बॉल टाईप आणि निडल टाईप. आता टंगस्टन इलेक्ट्रोडचा व्यास हा धातूचा प्रकार आणि त्या जाडीवर अवलंबून असतो. इलेक्ट्रोडचे समोरील टोक चांगले असले पाहिजे. इलेक्ट्रोडचा व्यास हा धातूचा प्रकार आणि त्या जाडीवर अवलंबून असतो. इलेक्ट्रोडचे समोरील टोक चांगले असले पाहिजे. AC मध्ये टॉर्च टोक कोनिकल व DC मध्ये गोलाकार असले पाहिजे. टिक वेल्डिंगमध्ये उपयोग येणारा इलेक्ट्रोड हा नॉन कन्झ्युमेबल या प्रकारचा असतो. हा इलेक्ट्रोड टंगस्टनपासून बनवलेला असतो. हे वाक्यसुद्धा तुम्ही नोट डाऊन करून घ्या की टिक वेल्डिंगमध्ये उपयोग येणारा इलेक्ट्रोड हा नॉन कन्झ्युमेबल असतो. लक्षात ठेवा, टिक वेल्डिंगमध्ये उपयोग येणारा इलेक्ट्रोड हा नॉन कन्झ्युमेबल असतो आणि हा इलेक्ट्रोड टंगस्टनपासून बनवलेला असतो. केबल व हॉसेस, वेल्डिंग केबलचा उपयोग वेल्डिंग मशीनपासून ते जॉबपर्यंत व जॉबपासून तर मशीनपर्यंत करंट वाहण्याकरिता होतो. या केबलची करंट वाहण्याची क्षमता जास्त असते. केबलमध्ये लवचिकता असते जेणेकरून त्याचा उपयोग करणे सोपीचे होईल. म्हणजे लवचिकता म्हणजे ती कुठे पण आपल्याला फिरवता इकडे तिकडे, त्याच्यामुळे ती फ्लेक्झिबलच असायला पाहिजे.
गॅस पाईपची जोडणी करण्याकरता होसेस वापर करतात. होसेस पाईपच्या टोकावर बसवलेले असतात. आता हे गॅस पाईपचा उपयोग कुठे केला जातो? होसेसचा वापर करतात. गॅस पाईपला जोडणी करण्यासाठी होसेसचा वापर करतात. म्हणजे गॅस पाईप जर जोडायचं असेल तर तिथं आपण होसेसचा वापर करतो. मग होसेस कुठे पाईपच्या टोकावर बसवलेले असते. आता टीक वेल्डिंगचे फायदे, याच्यातले फायदे असे आहेत की कोणत्याही प्रकारचे फ्लक्स उपयोगात आणत नसल्यामुळे वेल्डिंग करीत असताना फ्लक्स आर्क मेटलमध्ये राहत नाही. म्हणजे त्या वेल्डिंगमध्ये फ्लक्स राहत नाहीत. उपयोगात येणारे शिल्डिंग गॅस पारदर्शक असल्याने ऑपरेटरला आर्क स्पष्टपणे दिसून येतो. शिल्डिंग गॅस आपण आधी सांगितलं की याच्यामध्ये बाहेरील दूषित वातावरणाचा परिणाम होत नाही, की हवेचा त्यात होत नाही. स्पेशल ऑक्सिजन सिलेंडर वापरलेलं असते, त्याच्यामुळे त्याच्यात पारदर्शकता चांगली असते आणि ऑपरेटरला आर्क चांगला स्पष्ट दिसून येतो. सर्व प्रकारच्या पोझिशनमध्ये वेल्डिंग, म्हणजे सर्व प्रकारच्या वेल्डिंग करू शकतो आपण. काटकोनात, गोला आकार जसं पाहिजे त्या आकारामध्ये आपण त्याला करू शकतो. हा एक टिक वेल्डिंगचा फायदा आहे. या वेल्डिंगच्या सहाय्याने नॉन फेरस व फेरस या दोन्ही मेटलवरती वेल्डिंग केले जाते. नॉन फेरस आणि फेरस हे धातूचा प्रकार आहे. म्हणजे दोन्ही याच्यावर तुम्ही टिक वेल्डिंगच्या सहाय्याने वेल्डिंग करू शकता. 0.5 mm ते 12 mm जाडीपर्यंतचे वेल्डिंग करणे सहज शक्य होते. 0.5 mm म्हणजे एवढं बारीक आणि 12 mm म्हणजे हे जाड, अशा प्रकारच्या याच्यावरसुद्धा टिक वेल्डिंगने आरामात सहजपणे तुम्ही वेल्डिंग करू शकता. आता याचे तोटे काय आहेत? फायदे असल्यानंतर तोटे तर असतात. साहित्याची किंमत जास्त असते. ही जी टिक वेल्डिंग मशीन असते याची किंमत जास्त असते. दुसरं आहे अतिरिक्त फिलर रोड द्यावा लागतो असल्याने वेल्डिंग प्रोसेस हळूहळू होते. म्हणजे याच्यामध्ये अतिरिक्त फिलर रॉड जो आहे तो जोडला असल्यामुळे ना वेल्डिंग हे ना थोडी हळूहळू, म्हणजे त्याची प्रोसेस थोडी मंद असते. तिसरं आहे टंगस्टन इलेक्ट्रोड मोल्टन मेटलमध्ये गेल्यास टंगस्टन इन्क्ल्युजन हा दोष देतो. म्हणजे हा टंगस्टन हा धातू आपण वितळवतो त्यावेळेस तो त्या इन्क्ल्युजन दोष निर्माण होतो. म्हणजे त्याच्यामध्ये काहीतरी फॉल्ट होऊ शकतो इलेक्ट्रोड मेटल असल्यामुळे. टिक वेल्डिंगचे उपयोग, टिक वेल्डिंगचा उपयोग कुठं होतो? टिक वेल्डिंगद्वारे खाली दिलेल्या सर्व अलॉय मेटलवरती वेल्डिंग करता येते. म्हणजेच टिक वेल्डिंगचा उपयोग आपण कार्बन स्टीलवर करू शकतो, लो अलॉय स्टीलवरही करू शकतो, स्टेनलेस स्टीलवरही होऊ शकते. ॲल्युमिनियम वेल्डिंग या मिश्र धातू जर एकत्रीकरण करायचं असेल तिथेही वेल्डिंग होते. कॉपर आणि निकेलवरही वेल्डिंग करता येते, कास्ट आयर्नवर इत्यादीवर करता येते. या प्रोसेसचा उपयोग हार्ड सरफेसिंगसुद्धा केली जाते. एअरक्राफ्ट, केमिकल, वाहन, ॲटोमॅटिक एनर्जी अशा सर्वच औद्योगिक क्षेत्रात टिक वेल्डिंगचा उपयोग केला जातो. रॉकेट मोटरचे चेंबर बनवण्यासुद्धा आपण टिक वेल्डिंग करतो. तर या प्रकारे आपण टिक वेल्डिंगची माहिती शिकलो, प्रकार शिकलो, शिल्डिंग गॅसेसचे प्रकार शिकलो. पुढच्या याच्यामध्ये आपण मिग वेल्डिंगबद्दल माहिती घेऊया.